इकडे आल्यानंतर जे ट्रोल करणार आहेत त्यांना मी लावारिस नाव ठेवलंय. ते लावारिसांना काम धंदा नसतो. ते काय ना काय का ना करते. याच्या आता तोंडामध्ये आलं होतं, इथं बोट घाल तिथं बोट. सर्जा आणि पंढरीनाथ शेठ फडके यांचा सर्जा ही गाडी टॉपला पळत होती. आम्ही आज गुलाला पात्र ठरलो. ती गाडी हरवली म्हणजे आम्ही जल्लोष केला पाहिजे असं नाहीये. तेही आम्हाला उद्या हरवतील, पण त्यांनी जल्लोष केला तर तो सहन पण झाला पाहिजे. म्हणून आम्ही जी लढत खेळतो किंवा जिथं आम्हाला विजय प्राप्त होतो तिथं आम्ही एकदम प्रेमामध्ये आणि भावाच्या नात्यामध्ये खेळतो. तो मुंबई असो किंवा पश्चिम महाराष्ट्र. बरेच दिवसानंतर बकासूरचं दर्शन पण घ्यायला भेटलं. मी नेहमी सांगतो का मी त्याच्या अंगाला स्पर्श करून हात लावून त्याचं दर्शन पण घेतो, कारण की तो आज बैलगाड्या क्षेत्रातला देव आहे. आमची आता इकडे आल्यानंतर बरेचशे लोकांची इच्छा आहे आमच्याशी खेळायची. थोडे दिवस थांबा, परत आम्ही 3-4 दिवसानंतर येतो खाली, परत आम्ही खेळू. तुमची गाडी 100% चांगला नामांकित मैदान असेल त्यावेळेला ही पळवायचीच आहे आम्हाला. पप्पू शेटला आमचा फोन केला होता, शर्तीला केला होता का काय माहित नाही, पण शरद करायची असेल तर शरद पण करू आणि जर एकत्र पळायचं असेल तर 100% आपण एकत्र. शेट काय सांगाल, आज बोंगा आणि लखन पळाले आणि फायनलला पात्र झालेले, कसं नियोजन ठरलेलं? आयोजकांचं अभिनंदन आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जेवढे भुंगाचे फॅन्स आहेत आणि जेवढे चाहते आहेत त्यांच्या आशीर्वादामध्ये आणि मेहनत करणारे सगळी टीम, कासेगावमधली आमची शार्दूल त्याची पूर्ण टीम, त्यांच्या सगळ्यांचा प्रेम आहे. त्यांच्या दावणीला आला आणि भुंगाला गुलालाला मुंबईमधून पहिल्यांदाच इकडे येऊन म्हणजे ह्या सीझनला गुलालाचा मानकरी म्हणजे गुलालाला पात्र ठरला. चांगलं वाटतं. आज काय सांगाल, म्हणजे खूप दिवसांची इच्छा होती प्रेक्षकांची. बोंगा तिकडे बिंजोडला तर पळतच होता, पण 3 फेऱ्यात आज इकडे पहिल्यांदा नाही, खूप वेळा पळाला, पण ह्या सीझनला पहिल्यांदाच पळाला. पण पहिल्यांदाच आला आणि पहिल्यांदाच त्यांनी करून दाखवलं का तो काय आहे ते. कारण की घोटचा सर्जा आणि स्वर्गवासी पंढरीनाथ शेठ फडके यांचा सर्जा ही A1 गाडी पळते 3 फेऱ्याच्या ह्याच्यामध्ये. आणि काय नाही, सुंदर अशी लढत झाली, भावाभावांची लढत झाली. जसे मुंबईला एक अशी टॉपची लढत बघायला प्रेक्षकांना आनंद होतो, तशी ही लढत पश्चिम महाराष्ट्र मध्ये बघायला प्रेक्षकांना आनंद झाला. ही सेमी बघण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होता आणि भुंगानी नेहमीप्रमाणे स्वतःचा एक छाप स्वतः तोडून त्यांनी विजय प्राप्त केला. शेट काय सांगाल, लखनचं नियोजन कसं ठरलेलं? म्हणजे 22 तारखेच्या मैदानालाच नियोजन झालं होतं. आजच्याच मैदानाचा जो मैदान होता ट्रॅक्टरचा, तर 15-20 दिवस पूर्वीच नियोजन झालं होतं. मी लखनचे मालक मनोहर शेठ त्यांची संपूर्ण टीम त्यांचं अभिनंदन करेन. कारण की बघा, कुठल्या मोठ्या मैदानामध्ये जे नियोजन होतं आणि ते मोठं मैदान रद्द होतं, तर परत तोच पायऱ्या ठेवून दुसऱ्या मैदानामध्ये पळण्यासाठी मालकांचं पण मन जुळलं पाहिजे. त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करेल का त्यांनी विश्वास ठेवला भुंगावरती आणि त्याला एक मालकावरती पण विश्वास ठेवला का बाबा इकडे येऊन कुठं आपल्याला नाराज नाही करणार. भुंगा जसा मुंबईमध्ये पळतो तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये वरती येऊन पण तेवढाच स्पीड चांगला लावला. म्हणजे किशोर शेठची पण ह्या गाडीवर बसायची इच्छा होती. हो, खास तेवढं ते गाडीवर बसण्यासाठी खास एवढं होता. आता लखन कंटिन्यू फायनलला पात्र असतो. 1 नंबरचा चांगला मोठा मानकरी आहे आणि किशोरच असतो जास्त करून गाडीवरती. मग आम्ही ठरवलं होतं बाबा ठीक आहे, किशोर असो, भुंगाला काय कुठला पण ड्रायव्हर चालतो. किशोरनी चांगली गाडी हाकलली आणि चांगलं गुलाला पात्र ठरलं. आणि योगायोग असा झालाय, गटपास ज्या तासावर केला त्याच ह्याच्यावर आता सेमी पास झाला. 5 नंबर तासाला होती, नाही 6 नंबर तासाला होती आणि 6 नंबरला परत 5 नंबरला तशी म्हणायला गेलं तर पब्लिक बाजूलाच होती आणि चांगली गाडी पळाली लखन. आणि ही बिनजोडला पण आमच्याकडे गुलाल म्हणजे गुलालातलीच गाडी आहे आणि आज एक जोत झाली तरी पण त्यांनी गुलाल पात्र 1 नंबर 2 नंबर 3 नंबर किंवा हे बाकीचे नंबर आहेत ते नशिबाच्या गोष्टी आहेत, पण गुलालाला पात्र आल्यासारखं ठरलं आम्ही सगळे समाधानी आहेत. एक प्रश्न विचारतो, बिंजोड मधलं म्हणजे बिंजोड आवडते का 3 फेऱ्यातलं हे कसं काय? आता आम्ही मुंबईचं, आम्हाला बिनजोडच आवडणार. 3 फेरे आमची सगळी मंडळी आहे आणि इकडे आल्यानंतर तर ते थोडा नाद आहेच, पण मुंबईचा कसं आम्ही लहानपणापासून बिनजोडच बघत आलो जास्त करून. पण आता भुंगा आल्यानंतर भुंगाच्या पहिला आमचा देवा होता, नंद्या होता, तेव्हा 3 फेरे करायचो. पण आता इकडची सगळी मंडळी चांगली भेटली भावासारखी. इकडे आपली मायनीची मंडळी आहेत, विठ्ठल नाना वगैरे आहेत, तिकडे काशेगावची मंडळी आहेत, ही सगळी चांगली भावासारखी मंडळी आहे. त्याच्यामुळे इकडे येऊन पण एक आनंद होतोय. एक कासेगावचं जे हिंद केसरी मैदान होते
त्याचीच पूर्वतयारी चालली आहे का भुंगाची? तयारी म्हणजे अजूनपर्यंत नियोजन झालं नाहीये. जर नियोजन झालं, कसं आहे भुंगा मैदानातून गेल्यानंतर 1-2 दिवस जरा खाय प्यायची नाटकं करतो. तर त्याला इकडचं वातावरण जर व्यवस्थित सूट झाला तर 100% नियोजन चांगलं करणार आणि तिथे पण भुंगाची जी त्याची छाप आहे ती आम्ही नक्की सोडणार. एवढं प्रवासाचं कसं मॅनेज करताय? म्हणजे आता परत भुंगा मुंबईला जाणार आणि परत नाही. आता 4 दिवसापूर्वीच कासेगावमध्ये शार्दूलच्या इकडे उतरलाय. शार्दूल भाईच्या इथे संपूर्ण त्याची टीम आहे. आपला प्रणव शिंदे आहे, तिथे मायनीतली आमची मंडळी आहे. ती सगळी सांभाळ करतात व्यवस्थित त्याचा. 4 दिवसापासून आमची सगळी मंडळी होती. आता इथे परत 2-3 दिवस तिथं शार्दूल त्यांच्या घरीच राहणार आहे. त्याच्यानंतर कासेगावच्या मैदानाचं नियोजन झालं तर ठीक, नाहीतर मग 26लाच नाहीतर किंवा 25लाच आपलं परत मुंबईला आपलं विंजोडचं क्षेत्र चालू आहे. विंजोडला आम्ही तिकडे जाणार. अ, प्रेक्षकांची इकडं पण म्हणजे घाटावरच्या पण प्रेक्षकांची इच्छा आहे भुंगा आणि सैराट एखादं मैदान पळण्याची काल इच्छा आहे. आपला तुमच्यासारखा युट्यूब आपला भाऊ आहे, तो आला होता काल. माझी मी बाईट पण दिली होती. ती गाडी 100% चांगला नामांकित मैदान असेल त्यावेळेला ही पळवायचीच आहे आम्हाला. कारण की सुनील शेठ पाटील झाले, येसरचे त्यांची संपूर्ण टीम, आमची संपूर्ण टीम, यांचा सगळ्यांचा हट्ट आहे. शेवटी बघा, त्या मैदानात आल्यानंतर नशिबाच्या गोष्टी आहेत. आल्यानंतर पळवणं आणि आपली जे नंदी आहेत ते आपण प्रेक्षकांसाठीच पळवतो आणि त्यांच्या आनंदासाठीच पळवतो आणि ते पळवूया आपण. आणि जी एक प्रेक्षकांची इच्छा आहे लाडक्या जोडीची, ती कधी म्हणजे खूप वेळ लागतोय. तुम्ही तर वाईट मधनं सांगतच असताय की पळणार 100% लवकरात लवकर पळणार. आणि आता कसं आहे, त्या दिवशी पण राहुल शेटनी पप्पू शेटला आमच्या फोन केला होता. शर्तीला केला होता का माहित नाही, पण शरद करायची असेल तर शरद पण करू आणि जर एकत्र पळायचं असेल तर 100% आपण एकत्र पण पळू. पण आमची आता इकडे आल्यानंतर बरेचशे लोकांची इच्छा आहे आमच्याशी खेळायची. थोडे दिवस थांबा, परत आम्ही 3-4 दिवसानंतर येतो खाली, परत आम्ही खेळू तुमच्याशी. म्हणजे परत आता कासेगावचं मैदान झालं की परत बिंदोडला जाणार. कसं असतं बघा, पश्चिम महाराष्ट्राची भुंगाला मानणारा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी पण इकडे पळायला पाहिजे. आमची पण सगळ्या प्रेक्षक, आमची पण सगळी मित्रमंडळांची पण हाऊस पुरी झाली पाहिजे. आज आम्ही मुंबईमधून सगळी मंडळी आज इकडे येतो का, 3 फेऱ्यामध्ये पळायला येतो. इथलं वातावरण बैलाला सूट होतं का ते बघायला येतो. पण इकडे आल्यानंतर जे ट्रोल करणार आहेत त्यांना मी लावारिस नाव ठेवलंय. ते लावारिसांना काम धंदा नसतो. ते काय ना काय करते, याच्या आता तोंडामध्ये आलं होतं, इथं बोट घाल तिथं बोट घाल, त्यांना बोट घालून वास घ्यायची सवय लागेल असते. ते कधीच सुधारणार नाही. मुंबई असू दे किंवा पश्चिम महाराष्ट्र असू दे, यांची फक्त एकच ध्येय असतो का कुठे भांडणं लागतील आणि आम्ही कशी मजा घ्यायची आणि कसा तो बोट घातलेल्याचा वास घ्यायचा, हेच असतो, बाकी काय नसतो. मी नेहमी सांगत असतो, बघा मित्रांनो, सगळे बैलगाडा मालक चांगले आहेत. आता आमची सर्जा आणि पंढरीनाथ शेठ फडके यांचा सर्जा, ही गाडी टॉपला पळत होती. आम्ही आज गुलाला पात्र ठरलो. ती गाडी हरवली म्हणजे आम्ही जल्लोष केला पाहिजे असं नाहीये. तेही आम्हाला उद्या हरवतील, पण त्यांनी जल्लोष केला तर तो सहन पण झाला पाहिजे. म्हणून आम्ही जी लढत खेळतो किंवा जिथं आम्हाला विजय प्राप्त होतो तिथं आम्ही एकदम प्रेमामध्ये आणि भावाच्या नात्यामध्ये खेळतो. तो मुंबई असो किंवा पश्चिम महाराष्ट्र असो, कोण कोणाला काय काय काम धंदे नसतात, तिथं याला बोट घाल तिथं त्याला बोट घाल, हे बंद करा. चांगलं क्षेत्र चालू आहे, कुठं सगळी मुंबईचं क्षेत्र चांगलं चालू आहे, पश्चिम महाराष्ट्राचं क्षेत्र चांगलं चालू आहे. आपली मुंबईची कमिटी चांगली काम करते, पश्चिम महाराष्ट्राची संघटना चांगली काम करते. संघटनेच्या नियमानुसार सगळे चालायचा प्रयत्न करतात. चाललं क्षेत्र चांगलं चाललं. जिथे जिथे मोठे मोठे मैदानं होतील, मोठे मोठे नंदी येतील, तिथे त्यांचा सगळ्यांचा आनंद घ्या आणि त्यांची मजा घ्या, एवढंच सांगेल सगळ्यांना. आणि आता जे सेमीला जे क्वार्टर फायनलला जे उतरलेत नंदी, त्या त्याच्या गळ्यात आपला भुंगा दिसणार आहे का? 100% जो नंदी चांगला पळत असेल तो दोन्ही खांदी पळेल चांगला. आणि आपल्याला माहिती आहे का बाबा, शिस्तीचा पळ आहे. आज बघा, सैराट पण पळतो, दोन्ही खांदी चांगला पळतो आणि शिस्तीचा पळतो. आज आम्ही लखन करायचं का शिस्तीचं आहे. याच्यापूर्वी पण मुंबईला 3-4 वेळा आमची बिंजोड झाली, लखन आणि भुंगा पळला होता. 4ही वेळा आम्ही चांगला विजय प्राप्त केला होता. आणि इकडे पण तुम्ही बघा, किती जुळून गाडी चांगली पळाली. शिस्तीची बैल पाहिजे, जेणेकरून बैलांना काय कुठला मार लागला नाही पाहिजे, ड्रायव्हरला पण गाडी हाणायला पण चांगला एक हे आला पाहिजे, म्हणजे आनंद आला पाहिजे. दादा, आणि जो बैलगाडी क्षेत्रातला आता देव बकासूर, त्याच्या गळ्यात भुंगा पळलेला आहे, परत एकदा पळायची पण इच्छा. 100% मोलशेट आम्ही सगळे मागच्या टायमाला आमच्या इतड्याला मैदान होतं तेव्हाच आमचं ठरलं होतं चांगलं मैदान बघून आम्ही पळू. आताच आज बरेच दिवसानंतर बकासूरचं दर्शन पण घ्यायला भेटलं. मी नेहमी सांगतो का मी त्याच्या अंगाला स्पर्श करून हात लावून त्याचं दर्शन पण घेतो, कारण की तो आज बैलगाड्या क्षेत्रातला देव आहे आणि अखंड महाराष्ट्रातल्या बैलगाडा प्रेमींची तावीज आहे. त्याच्यामुळे काय नाही, त्याच्याबद्दल बोला. आज बघा तुम्ही, मी नेहमी सांगत असतो,
त्याच्यासारखा नंदी होणच नाही. आपला मोठा लक्ष झाला बिंदोड क्षेत्रातला आणि 3 फेऱ्याचा. त्याच्यानंतर आज बकासूर आहे. ही नंदी ही जगाच्या वेगळेच आहे. त्यांच्यासारखी नंदी परत घडणं नाही. आज 3 दिवस सलग पळतोय. आज पण फायनलला पात्र ठरलाय. म्हणजे हा ताकद आणि जोश हे वरदान देवाचंच असतं, बाकी कोणाचं नाही. आणि त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद त्याच्या मागे चांगले. आणि 31 मार्चला जे तुमच्या भागातलं एकविरा देवी केसरी मैदान होतंय हा. त्याचं नियोजन कसं असणार आहे बुंगाचं, का तीच जोड पाळणार आहे? नाही नाही, काय आहे आता 26 तारखेला जरा बघू कसं काय वाटलं पळवायचं तर 26 तारखेला पळवलं तर या टायमाला एकविरा आईचं आपण मैदान थोडं थांबवणार आहे. कारण की सारखा पळून जमणार नाही. पण 21 तारखेचं जर थांबलं तर 100% 31 तारखेला 100% आम्ही तीच गाडी पळवण्याचा प्रयत्न करू. कारण त्याच पाठीवर बुंगा आणि मेहरबान एक नंबर केलेला आहे. बघूया ना आता पुढचं हे काय लागोपाठ. आणि बाजूलाच मैदान आहे आणि कासेगावकरांची आपली सगळी मंडळी आहे, त्यांचा खूप हट्ट चालू आहे. दादा आमच्या गावातला मैदान आहे आणि आमच्या दावणीला आपलं नंदी आहे. त्याच्यामुळे बघू, त्यांचं पण मन नाराज नको व्हायला. शेवटी आईची थोडी माफी मागूया. आईला बोलू या वर्षी आम्हाला चुकलं असेल तर माफ कर, पण नक्की पुढच्या वर्षी तुमच्या मैदानामध्ये आम्ही परत नियोजन करू. पण या वर्षी या पोरांचा हा हट्ट आहे तो नक्की पूर्ण करू आणि चांगला नियोजन आपण त्या मैदानात पण करू. खास शार्दूल दादाच्या हक्कासाठी म्हणजे प्रेमासाठी हे. दिवसापासून तो नेहमी फोन वगैरे करत असतो आणि चांगला आमचा मित्र आहे आकाश शेठ राऊत झाला. आणि आमची चांगली नंदी त्याच्या दावणीला होते आणि येऊन पण आणि संबंध आणि चांगला स्वभावचा पोरगा आहे. त्याची संपूर्ण टीम आहे आणि त्याच्यामुळे इकडे उतरण्याचा डिसिजन घेतला. आणि जवळच त्याच्या घराच्या जवळ आसपासच मैदानं होती, त्याच्यामुळे डिसिजन घेतला. आणि विश्वासू मुलगा आहे, चांगला सांभाळ करणं मला माहिती आहे, म्हणून त्याच्या विश्वासावरती भुंगा आज त्याच्या दावणीला पाठवून दिला. धन्यवाद दादा, आणि तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद, देतो आणि धन्यवाद. थांबतो.